नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी, भगर आपण बनवतो. तर सोबतीला कुठला तरी गोड पदार्थ हवा म्हणून मी शेंगदाण्याची कतली बनवून घेतलेली आहे. तर ही शेंगदाण्याची कतली बनवण्याची पद्धत एवढी सोपी आहे ना, कोणालाही सहज बनवता येईल आणि कोणाच्या लक्षात देखील येणार नाही की ही काजू कतली आहे असं. आणि फक्त 10 मिनिटात ही काजू कतली तयार होते. त्याच्यासाठी शेंगदाणे चांगले भाजून घेतले, त्यांचे साल काढून पांढरा शुभ्र असं कूट तयार करून घेतला. अगदी काजूची पावडर मिळते तसाच हा कूट तयार झालेला आहे. त्याच्यासाठी 1 वाटी दाण्याचा कूट घेतला, 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी. आता तेवढ्या पाण्यामध्ये साखर विरघळेपर्यंत आणि पाकाला बुडबुडे येईपर्यंत पाक तयार करून घ्यायचा. लगेचच त्याच्यात संपूर्ण कूट हा टाकायचा आणि 3 ते 4 मिनिट असंच परतायचं. कढईपासून सुटायला लागलं म्हणजे हे सारण आता तयार आहे असं चमच्याने पडायला लागलं म्हणजे गॅस बंद करायचा. लगेच एका ताटाला तूप लावायचं आणि संपूर्ण सारण याच्यात काढून घ्यायचं. आता एका वाटीला तूप लावून व्यवस्थित हे सारण सेट करून घ्यायचं. थंड झाल्यावर हाताने एकसारखं थापून घ्यायचं. लगेच आजूबाजूच्या कडा काढायच्या आणि सुरीने कट करून वड्या तयार करून घ्यायच्या. अगदी बाजारात काजू कतली मिळते तशाच 10 मिनिटात शेंगदाण्याची काजू कतली तयार. नक्की करून बघा. धन्यवाद.